आणि आम्ही बाया माणूसा अन्याय झाला तर आणि सकाळी चेहरे चमकत होते सगळे इंगोल जेव्हा एकत्र आले तेव्हा चेहरे मात्र डाऊन झाले मात्र वस्तुस्थिती आहे. आता फरक पडलाय का नाही? त्यामुळे फाउंडेशन वाला आपल्याला संघटना बांधायची आहे का? कशी पाहिजे? ओरिजिनल संघटना वाली, बरोबर ना? आणि त्यामुळे तशा पद्धतीची संघटना तुम्ही बांधली कारण आजच्या नंतर जाऊन तुम्हाला खरं काम करायचं. ज्या काही तुमच्या तलवारीला या शिक्षकांनी जी धार आणलेली आहे ती धार जशाची तशी ठेवायची असेल तर त्या तलवारी काय केल्या पाहिजेत? काय केल्या पाहिजेत? त्या वापरल्या पाहिजे. तुम्ही जर समजा रोज सकाळी टीव्ही चालू केल्यानंतर एक गोष्ट बघा, सुरक्षाने खूप महत्वाचं सांग, शेवटी महिला जे करू शकते ते पुरुष नाही करू शकत. आणि म्हणून सकाळी टीव्ही ऑन केल्यानंतर जरी एखादी बातमी वेगळी असेल तरी सुद्धा इथे मुलीवर अत्याचार तिथे महिलेवर अत्याचार अशा पद्धतीचा एकही दिवस असा गेला नसेल की अत्याचाराची स्त्रियांवरील अत्याचाराची बातमी आली नसेल. आज जागतिक महिला दिन आहे आणि या दिवशी तुम्ही मला वाटतं की एक निर्णय केला पाहिजे, तुम्ही मनामध्ये निश्चय केला पाहिजे की मला जे या ठिकाणी शिकवलंय हे या ठिकाणी मी जेव्हा गावात जाईन त्या वेळेला, कारण संघटना माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा कोणावर अत्याचार होईल त्या वेळेला मात्र मी त्या माझ्या भगिनीसाठी जो कोणी अन्यायग्रस्त आहे जो पीडित आहे त्याच्यासाठी मी धावून जाईन आणि एका वाघिणीसारखी तुटून पडेन अशा पद्धतीचा निश्चय तुम्ही मला वाटतं की आजच्या दिवसा निमित्ताने केला पाहिजे.